नर्मदे हर. आज सकाळी 6:30 वाजता बाबांनी चहा आणि बालभोग दिलाय. नर्मदे हर. नर्मदे हर. 7 देव येथील मंदिराचे बांधकाम चालू आहे आणि इकडे आश्रम होता ते नवीन आश्रमाचं बी काम चालू आहे. भक्त निवास आणि शेजारी मैया आहे. आता आपण जाऊ घाटावर. नर्मदे हर. मैयेचे सुंदर दर्शन, पक्ष्यांचा चिवचिवाट, अतिशय नयनरम्य असे वातावरण. बेटाचा आकार सुद्धा मगरीच्या मुखासारखा दिसतोय आम्हाला. भास होतोय आम्हाला. नर्मदे हर. धुक्याची चादर आता रोजचीच झाली आहे. धुकं आणि थंडी, धुक्यामुळे थंडी, थंडीमुळे धुकं, अशी परिस्थिती आहे. अतिशय सुंदर घाट येथील दर्शन करून आपण आजच्या दिवसाची सुरुवात करतोय आता. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. सातदेव गावात सूर्यनारायणांचे दर्शन अतिशय विलोभनीय. रंगछटा बघा, एक नंबर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. मात गंगे हर. मैयेच्या किनाऱ्यावरील दृश्य. धुकं दाटलंय, हिरवेगार रान, सकाळचा प्रवास. हा आनंद लुटत आपण रस्ता मार्गाने पुढे मार्गक्रमण करतोय. आनंदी आनंद आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. पक्षी बघा कसे ऊन घेत आहे, सकाळचं कवळं ऊन. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. सिलकंठहून नीलकंठ हे 2 गाव आहे, सिलकंठ आणि नीलकंठ. तर यांना जोडणारा हा रस्ता आहे शॉर्टकटचा. आपण या रस्त्याचा अवलंब केला तर मैयेच्या किनाऱ्याहून चालणार आहे आणि अंतर पण वाचतंय. रस्ता पगदंडीचा जरी असला तरी चांगला आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नीलकंठ महादेव, नीलकंठ गावात आपण. आणि आपण पहिल्यांदाच असे नंदी महाराज बघितले की साधू लोक चिटकले त्याला. काय आपल्याला काय माहित नाही. कोणाला माहिती असेल तर माहिती सांगावी. पुढून पण आहे नंदी महाराजांना लटकलेले साधू. नर्मदे हर. अति प्राचीन शिवलिंग वाटतंय, स्वयंभू. नर्मदे हर. नमः पार्वती पते हर हर महादेव. नर्मदे हर. नीलकंठ गावातील आपण आहे इथे नीलकंठ महादेव. ही कोलार नदी, कौशल्य नदी पण म्हणता. हिचा संगम आहे. इथून येऊन मैयेला सामील होते. मैयेचं दर्शन घेण्यासाठी आपण 15 ते 20 मिनिटं इथेच थांबलोय. सकाळचे 10:30 वाजून गेले तरी मैयेच्या किनाऱ्यावरील धुकं कमी होत नाही. इतकी थंडीची चावल लागलेली आपल्याला. आणि मैयेचं दर्शन घेण्यात जो आनंद आहे तो आपल्याला परिक्रमेत
वारंवार भेटत चाललाय। नर्मदे हर, नर्मदे हर। इथे मंदिराच्या बाहेर आपल्याला जुन्या मूर्त्यांचे अवशेष पाहायला मिळाले। जुन्या मंदिराचे अवशेष असं आहे। नर्मदे हर, नर्मदे हर। ये कैसे बना है महाराज? ये दिखाओ, रुका के दिखाओ ना उसको एक बार, उसको रोको ना एक बार। ये पानापासून बनवलंय बघा मुलांनी, कल्पना शक्ती। अभी छोड़ो, घुमाओ तो, सबने बनाया है। घूमने रहा है ना, ये इनका बहुत जोर से घूम रहा था अभी। अरे मैंने हवा रुका दी लगता है। हाँ ये देखो घूम रहा है अभी। हवा तो है लो, जब तो उधर खड़े रहो ना, अब तो हवा आएगी ना। लहानपणीचा आनंद कशात भेटल काहीच सांगू नाही शकत। नर्मदे हर। इतक्या मोठ्या प्रमाणात गावाची लागवड आहे। पाणी भरायचं काम चालू आहे सगळीकडे। अजून आपल्याला स्प्रिंकलर लागले नाही, त्याच्यामुळे गाळ वगैरे काही सामना करावा लागलेला नाही। दोन्ही बाजूनी हिरवगार वातावरण भी एकदम गार, सगळा गारी गार आहे। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। ये दोनों महाराज हमें रास्ते में मिले थे छिदगांव के, और इन्होंने नर्मदे हर किया, हमने भी नर्मदे हर किया। वो वापस आए, रास्ता घुमा के गाड़ी घुमा के आए और हमारे लिए दक्षिणा दी। और यही हमारा सौभाग्य है कि इनके साथ मिले हम। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। ही कौशल्य नदी आपल्याला पार करायची आहे, त्यासाठी पूल पण आहे याच्यावर। तिकडून पूल नव्हता म्हणून आपल्याला थोडं लांबून फिरून यावं लागलं, 2-2.5 किलोमीटर। ही नदी पुढे जाऊन मायेला मिळते। नर्मदे हर। ये आहे छिदगाव काशी रामस्नेही अन्न क्षेत्र नारायण धर्मशाला, इथून 100 मीटरवर आहे। दुपारचे वाजले 12:10 नर्मदे हर। लोक रस्त्याने अगदी प्रेमाने आपल्याला नर्मदे हर म्हणतात। नर्मदे हर, नर्मदे हर। रामस्नेही अन्न क्षेत्र नारायण धर्मशाला छिदगाव, इथे पोचलोय आपण। दुपारची भोजन प्रसाद इथे करू आणि थोडा आराम करू, मगच पुढे निघू, कारण आज थोडं दमलोय आपण। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। बाबाजींनी आल्या स्वागत केलं आपलं। बाबाजींचा भाव अतिशय सुंदर होता। बाकीचे परिक्रमावासी भोजन प्रसादी आवरून झाले, काहींचे झाले, काहींचे बाकी। नर्मदे हर। अतिशय सुंदर असा आश्रम आहे छिदगाव येथील। नर्मदे हर, नर्मदे हर। अन्नपूर्णा माता की जय। बाबाजींना थंडीचे पण दिले, लक्ष कोजी दिली बाबाजींना। बालबॉक्स साठी बिस्किट पुढे पण दिले। बाबाजींचं एक वैशिष्ट्य सांगायचं राहिलं, हे नर्मदे हर महाराज। बाबाजी ने ऐसे बताया कि गांव के अंदर 2 मंजिला
धर्मशाला है, हाँ। लेकिन परिक्रमावासी अंदर जाते नहीं, इसलिए बाबा जी ने अपने जगह पे इधर आश्रम बनाए। मैया से निवेदन किया उन्होंने दिया यहाँ जगह। हाँ? मैया से निवेदन किया उन्होंने यहाँ जगह दिला दी। अच्छा, मैया से निवेदन किया कि जगह दिला दो इधर, हाँ तो इधर ही बना दिया क्योंकि गांव के अंदर नजदीक है। जी। बाबा का सेवा भाव बहुत अच्छा है, और ये सब होने के बावजूद भी बाबा बोलते हैं कि हम आपकी वजह से इधर है, हम आपके किराएदार है, ऐसे बोल रहे थे हमें। नर्मदे हर, नर्मदे हर। वाळू उपसा करण्यासाठी असे सामग्री बसवल्या जाते बोटीवर। नर्मदे हर। आपण आलोय बाबरेश्वर धाम, गावाचं नाव आहे बाबरी। या बाबरी गावात घुसायचं आपल्याला, कमान लागली त्याच्या आधी इथं बाबाजींनी अहवाल दिला आपल्याला, चहा प्रसादी घेऊन जा। नर्मदे हर। मैया आधी येऊन थांबले आपल्या। नर्मदे हर। हे बाबाजी पण आहे, आपले गाडे बाबा, आणि हे बाबाजींनी चहाला बोलवलं आणि बघ कचोरी दिली, जिलेबी दिली। बाबाजी नाम क्या है आपका? नीलेश। नीलेश भाई है, इन्होंने बहुत प्यार से हमें बुलाया इधर। नर्मदे हर, नर्मदे हर। संध्याकाळी परत एकदा मैयेचं दर्शन झालं आणि दिवसभराचा थकवा निघून जातो। हा आपला आजचा अनुभव आणि कालचा अनुभव, उद्याचाही तोच अनुभव राहील। आता आपल्याला जायचंय अजून एक नदी, नाव नाही माहिती नेहमीप्रमाणे, तर ती पार करायची। आज सांगितलंय की होडी तिथं उभी आहे आणि होडीवर पाय ठेवून त्या बाजूला जायचं, म्हणजे पात्र छोटा असावं। बघू आता पुढे जाऊ। नर्मदे हर। खूप मोठ्या प्रमाणात वाळू उपसा चालतो। काल आम्ही ज्या ठिकाणी मुक्कामी होतो, रात्रभर उत्खनन चालू होतं। इथे तीरावर काहीतरी आहे, भाविकांची गर्दी दिसते, वडीत बसून जात आहे, काहीतरी असावं। आता आपण तिकडे गेलो नाही त्यामुळे काय माहित नाही। नर्मदे हर, नर्मदे हर। संध्याकाळचे 4:30 वाजले, सूर्य मावळतीला अजून वेळ असला तरी मैयेच्या किनाऱ्यावर आल्यावर हे दृश्य टिपणं, याचा मोह आवरत नाही। आपण आजपर्यंत अनेक पूल बघितले, सिमेंटचे बघितले, लोखंडी बघितले, काही लाकडाचे बघितले। आज हलता दुलता पूल आपण आज पहिल्यांदा बघणार आहे। पूल असा आहे की पूल सरकून दुसऱ्या तीरावर जातो, मध्ये पाणी असतं, पूल आपल्या जवळ येणार, आपण त्याच्यात सवार झाल्यानंतर पूल त्या बाजूला जाणार। पूल सारखायला सुरुवात झाली, बघा पूल कसं आहे, दोरीने ओढलं की पूल इकडे येतोय। आता तिकडचं अंतर वाढतंय, इकडचं अंतर कमी होतंय। असा अजब गजब पूल बनवलाय, आणि ही नदी माहित नाही आपल्याला कोणची आहे। समोर मैया वाहते, मैयाची धार इथून आहे, आणि आपण ही जी येतोय ही वेगळी नदी आहे, ही बघू शकतो आपण। इकडनं नदी येते एक, या नदीचा प्रवाह आहे, आणि पूल आलाय या किनाऱ्यावर। आता आपण याच्यात बसलो की पूल त्या बाजूला जाणार, या किनाऱ्यापर्यंत जाणार, आणि माणसंच नाही, गाड्या पण जात्या, माणसं पण जातात। नर्मदे हर। आता आपला पूल चाललाय त्या बाजूला, त्या किनारीवर। आणि हा आहे पूल, सगळे सावरे याच्यावर चढले, अंतर तिकडचं वाढत चाललंय आणि इकडचं अंतर कमी होतंय। हे बाबांना पण जायचंय त्या बाजूला, कोणी इथं कामाला नसलं तरी ज्याला जायचंय तो बरोबर
पूल ओढून घेतो त्या बाजूला, अशी इथली सिस्टीम आहे. नर्मदे हर. थोड्याच वेळात सूर्य मावळतील जाणार, पण मैयेच्या किनाऱ्यावरच दृश्य घ्यायचं. आणि मैयेचा आज आपण निरोप घेतोय. उद्या सकाळी परत भेटणार ही अपेक्षा ठेवून. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. जय सीताराम. हनुमान श्री खेड़ापति मंदिर परिक्रमा वासी सेवा आश्रम जाजना अन्न क्षेत्र आहे, आश्रम आहे. आता इथे जाऊन बघू. आजचा मुक्काम बहुतेक इथंच होईल आपला. सायंकाळचे 5 वाजत आले. नर्मदे हर. नर्मदे हर. सायंकाळची पूजा आटपली. आहे आपला आश्रम आजचा. बाबाजींची बसण्याची जागा आहे. याची सोय केलेली आहे सगळी आश्रमात. आणि आज सकाळी असा किस्सा झाला आपला की आपला चहाचा जो कप होता तो राहून गेला आश्रमात. चहा पिलो, धुतला आणि तिथं राहून गेला. बाबाजींना म्हटलं आज आपल्याकडं काही पात्र नाही, तर तुमच्या ह्याच्यात द्या. बाबा म्हणे आजच नवीन पात्र आले आपल्याकडं, एक तुम्हाला घेऊन जा. अजे उदार बाबा. आणि त्यांचं परमिशन असले तर आपण त्यांना ह्याच्यावर दाखवू. नर्मदे हर. नर्मदे हर.